हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. इव्हनिंगची वेळ आहे. इव्हनिंगचे 6:30 वाजलेले आहेत आणि मी कुठल्या गडबडीत आहे तर मी बनवत आहे खिचडीचा प्रसाद. तुम्ही म्हणत होता की ताई तू प्रसाद कशा पद्धतीनं बनवते, तांदूळ किती घेते, मेजरमेंट सहित सांग. तर हो, प्रत्येक गुरुवारी साईबाबांच्या मंदिरात देण्यासाठी मी खिचडीचा प्रसाद बनवते. अधूनमधून शिरा पण बनतो गोडामध्ये, पण साईबाबांना खिचडी हा प्रसाद जे आहे ना खूप आवडतो. म्हणजे खिचडी आवडती आहे बाबांची, म्हणून खिचडी जास्त प्रमाणात बनवली जाते. आणि तिथं छोटे छोटे मुलं येतात त्यामुळे मिरची जास्त प्रमाणात मी टाकत नाही. पण इथे मिरच्या इतक्या का घेतल्या, या मिरच्या अजिबात तिखट नाहीत, एकदम चवळीची शेंग असल्यासारख्या आहेत. तर मेजरमेंट सांगेन तर 1 किलो तांदूळची मी खिचडी बनवते प्रत्येक गुरुवारी. तर इकडे भाज्या मी काय काय घेतलेल्या आहेत. बटाटा घेतलेला आहे, टोमॅटो आहे, गाजर आहे, नंतर कांदे आहेत, हिरवी मिरची आहे, कोथिंबीर आहे. आणि तुम्ही म्हणतात आहे प्रसादाचं जेव्हा बनवायचं आहे, काही प्रसादाचं बनवायचं आहे तर त्यामध्ये लसूण आणि कांदा टाकू नको. पण खिचडी बनवत आहे, यामध्ये लसूण कांदा टाकल्याशिवाय हे कसं व्यवस्थित होणार, त्यामुळे मी टाकत असते. आणि इकडं काही तसं म्हणतही नाहीत आमच्याकडे की लसूण कांदा खाऊ नये. खूप ठिकाणी आहे असं की लसूण कांदा खात नाहीत, पण आमच्या इथं तसं आणि कसं बनतं ती माहिती नाही मला. कधी बनवलंच नाही मी बिना लसणा कांदाची भाजी असो किंवा खिचडी असो. तर इकडे सगळ्या भाज्या मी कट करून घेत आहे. बटाटा मी साला काढून 2 बटाटे छोटे छोटे होते म्हणून 2 कट करून इकडं मोठ्या मोठ्या आकारामध्ये पाण्यात टाकलेत, म्हणजे कलर चेंज होऊ नये. नंतर गाजरं पण मी 2 इकडं अगोदर साल काढून घेतली, कट करून पाण्यातच टाकलेला आहे, म्हणजे कलर चेंज होऊ नये त्याचा, जोपर्यंत की आपण बाकीच्या भाज्या कट करत आहोत. तर इकडे कांदे मी 4 घेतलेले आहेत, साला काढून घेतल्या, कट करून घेणार आहे. दीपक इकडं कुठल्या कामात लागलेला आहे तर आरतीचं ताट रेडी करत आहे. आज आरतीचं ताट मी क्लीन केलेलं आहे, कारण गुरुवार शुक्रवार ही आरती लावली जाते, मग चिकटपणा येतो, मग जेव्हा तेव्हा मी क्लीन करत असते. तर दीपक त्यामध्ये वाती तेल हे सगळं घालत आहे, म्हणजे आता इतक्यात हे येतील. आल्यानंतर खूप घाईगडबड करतात, आल्यानंतर सगळं रेडी लागतं त्यांना. आमची किती धावपळ हो, म्हणजे कमी वेळा जेव्हा मी करते ना खूप धावपळ माझी होत असते. तर दीपक आहे हेल्प करण्यासाठी. परत हे घरी आल्यानंतर दीपक जाणार आहे गॅरेजला, कारण जे कामाचा मुलगा आहे तरी पण कोणीतरी आता घरचं लागणारच आहे. हे घरी आल्यानंतर दीपक जात असतो त्यांच्या ड्युटीवरती. तर जोपर्यंत ते घरी येतात तोपर्यंत दीपक इकडं आरतीचं ताट रेडी करत आहे. यांच्यासाठी आंघोळीसाठी पाणी काढलेलं आहे. ही सगळी कामं दीपक आवरत आहे, तोपर्यंत मी खिचडी बनवून घेते. तर सगळ्या भाज्या मी कट करून घेतलेल्या आहेत. खिचडी म्हणलं ना खूप तयारी असते, तर पूर्ण तयारी झालेली आहे. आता तांदूळ भिजत ठेवूया. तर इथे 1 किलो तांदूळ मी घेतलेले आहे. त्यामध्ये आवडीप्रमाणे मुगाची डाळ, मसुरीची डाळ ही टाकू शकता, खूप छान टेस्टी बनते. पण मी यामध्ये कुठली डाळ टाकलेली नाही आहे. 1 किलो तांदूळ घेतलेले आहेत आणि स्वच्छ 2-3 पाणी तांदूळ धुवून घेऊ आणि तांदळामध्ये थोडा वेळ पाणी टाकून मी ठेवणार आहे, म्हणजे भिजत राहतील तोपर्यंत फोडणी तयार करू. तर इकडे दोन्ही मसाले डबे घेतलेले आहेत. एकामध्ये खडे मसाले आहेत आणि एकामध्ये आपले सुके मसाले आहेत जे डेली यूजचे आहेत. म्हणजे खडे मसाले टाकून मी आज खिचडी बनवत आहे. खूप छान टेस्टी बनते. पण यांची आवड थोडीशी अशी आहे ना की बिना मसाल्याची भाजी बनवावी, बिना मसाल्याची खिचडी बनवावी, असं यांचं म्हणत असतात की मसाले खाऊ नये जास्ती, ठीक नसतं. तर रोज नाही तर नाही, कधीतरी मी टाकून बनवत असते, मला आवडतं. तिकडे अद्रक लसणाची पेस्ट मी बनवून घेतलेली आहे. आणि मोठा तांदूळ संपलेला होता, स्टोअरमध्ये ठेवलेले वरती. तर दीपकला म्हटलं की डब्बा मी क्लीन करून ठेवलेला होता दुपारच्या वेळेत. तर दीपक जाऊन आता तांदूळ घेऊन आलेले, कारण सकाळी परत आणखीन घाई गडबड असते आपली. तर याच वेळेत काय डब्यात आहे काय नाही, काढाकाढी करणं हे सगळं दिवसभरात माझं चालत असतं. तर तांदूळ काढून आणलेला आहे. तर इथं खाली ठेवायचं आहे, तर म्हटलं तोपर्यंत बाहेर ठेवा, अगोदर खिचडी बनवूया, कारण कमी वेळ येतील. इतक्यात आल्यानंतर खूप घाई गडबड करतात, सगळं रेडी लागतं, कारण त्यांना ना नुसती धावपळ असते दिवसभर. धावपळ त्या गॅरेजमध्ये धावपळ, नंतर आल्यानंतर इकडं जाण्याची धावपळ, सगळं चालू असतं. तर असो इकडे मी कुकरमध्ये 4 चमचे तेल घेतलेलं आहे. मोहरी जिरं टाकलं, नंतर मी अद्रक लसणाची पेस्ट आणि खडे मसाले अगोदर टाकलेले आहेत. खडे मसाल्यामध्ये लवंग, दालचिनी, नंतर 2 तेजपत्ते टाकलेले आहेत. नंतर मी अद्रक लसणाची पेस्ट टाकली, परतून घेतलेला आहे. खूप छान फ्लेवर येतो खडे मसाल्याच्या खिचडीमध्ये. नंतर मी कांदा, हिरवी मिरची टाकलेली आहे, परतून घेत आहे. आणि यांचा आत्ताच फोन आलेला होता, म्हणत होते हातात काम आहे, आज येण्यासाठी थोडासा लेट होणार आहे. म्हणजे आता येण्याची टायमिंग झालेली आहे, 6:45 वाजताही घरी राहतात, पण 6:45 झालेले आहेत, आणखीन आलेले नाहीत. म्हणत होते काम आहे. तर दीपकला म्हणाले की टुबं घेऊन ये. तर टुबं सगळे काढत आहे दीपक, काढून घरभर टाकलेलं आहे. त्यानंतर पोत्यात टाकून मी तो घेऊन जाईल, तोपर्यंत मी पटकन खिचडी बनवते, म्हणजे आणखीन एक 5-10 मिनिटं टाईम मला एक्स्ट्रा भेटलेला आहे, नाहीतर खूप घाईगडबड होते. तिकडे कांदा, हिरवी मिरची मी व्यवस्थित परतून घेतलेली आहे. नंतर मी गाजर आणि बटाटा टाकलेला आहे, परतून घेऊ. खूप छान फ्लेवर येत आहे, कारण आपण यामध्ये खडे मसाले टाकलेत. खूप छान एकदम धाबा स्टाईल खिचडी बनवून तयार होते. नंतर मी कोथिंबीर टाकलेली आहे. आता टाकूया सुके मसाले. सुक्या मसाल्यामध्ये धना पावडर 1 चमचा टाकलेला आहे, अर्धा चमचा हळदी पावडर, थोडीशी लाल मिरची पावडर टाकली आहे, कारण आपण हिरवी मिरची यामध्ये खूप सारी टाकलेली आहे. नंतर टाकूया टोमॅटो ही मी तर 1 बारीक कट करून घेतलेला आहे. आता व्यवस्थित परतून घेऊ.
तर फोडणी तयार झालेली आहे. तर यामध्ये टाकूया तांदूळ. तर तांदळाचं पाणी पूर्णपणे आता काढून घेऊ. एक 15 मिनिट हे तांदूळ व्यवस्थित भिजलेले आहेत. तांदूळ भिजून खिचडी बनवली ना खूप छान मऊसुत आणि मोकळीसर बनून तयार होते. तर तांदूळ टाकून थोडा वेळ परतून घेऊ. पटकन पाणी टाकायचं नाही आहे, म्हणजे फोडणीचा जी टेस्ट आहे ना छान यामध्ये उतरला जातो आणि एकदम टेस्टी खिचडी बनून तयार होते. तर तांदूळ थोडा वेळ मी कमी गॅसवर परतून घेतलेला आहे. नंतर यामध्ये टाकूया पाणी. तर तांदळाच्या बरोबर पाणी टाकलेलं आहे, छान मिक्स केलं. आता टाकूया यामध्ये चवीपुरतं मीठ. हे मीठ असं आहे ना किती टाकत आहे मी, म्हणजे असं व्यवस्थित हेच नाही, खरटपणा यामध्ये खूप कमी आहे, म्हणजे असं मीठ येत असावं. पहिल्यांदाच दीपक असं मीठ आणलेलं आहे की मेजरमेंटच समजेना मला. 2 चमचे 3 चमचे टाकलं तरी पण ते व्यवस्थित होतच नाही आहे, कमीच पडत आहे असं झालेलं आहे. तर असं इकडे टाकलेलं आहे मीठ मी. नंतर थोडासा मसाला टाकलेला आहे, छान मिक्स केलं आणि कुकरचं टोपण लावलं, कारण आता इतक्यात हे येतील. मी ताट ठेवून शिजवत असते, कारण का मसाले वरती येतात. ज्यावेळी मसाले वरती येतात ना हा प्रॉब्लेम असतो, त्यामुळे कुकरला अगोदर टोपण लावायचं आणि ताट ठेवून शिजवून घ्यायचं. शेवटला एक शिटी द्यायची, खूप छान खिचडी पण तयार होते, म्हणजे मसाले छान मिक्स होतात. मिक्स करायचं ऑप्शन राहतं आपल्याकडे. एक वेळा टोपण लावलं कुकरचं की मग आपल्याकडे ते ऑप्शन राहत नाही आणि मसाले सगळे वरती येतात. तर असो 2 शिट्याला खिचडी पण तयार होईल. तोपर्यंत मी इकडं आरतीचं ताट तर रेडी दीपकनंच केलेलं होतं, मी आता फक्त तेल टाकलेलं आहे. नंतर शाईबाबांचा फोटो मी सकाळीच पुसलेला होता, आणखीन एक वेळा मी पुसून घेतलेला आहे आणि गंध लावत आहे. हे गंध शिर्डीहून आणलेलं आहे, म्हणजे स्पेशल शाईबाबांसाठी, आणि सगळेजण हेच लावून घेत असतात घरामध्ये. देवासाठी मी चंदन हळदी कुंकू सगळे एकत्र मिक्स करून लावत असते. तर इकडं मी गंध लावलेले आहे शाईबाबांच्या फोटोला. नंतर आरत्या सगळ्या प्रज्वलित करून घेतल्या, धूप लावलेली आहे. नंतर तुळशीला दिवा लावून येते आणि हे आलेले आंघोळ वगैरे यांची होत आहे. नंतर खिचडी पण बनलेली आहे. तर खिचडी पॅक करायची आहे, त्या अगोदर मी तुळशीला दिवा लावून येते. लाईटा सगळ्या ऑन करते, म्हणजे बाहेरच्या लाईटा ऑनच आहेत. 6-6:30 वाजता मी बाहेरच्या लाईटा ऑन करत असतो, थोडासा अंधार वाटतो. आणि या वेळेचं वातावरण खूप छान झालेलं आहे, म्हणजे गरमी चालू झालेली आहे आणि यावेळेत एकदम गार अशी हवा असते, खूप छान वाटतं. असं वाटतं ना किचनचं सगळं जिथल्या तिथं ठेवावं आणि या वातावरणाचा एन्जॉय घ्यावं, वरती जावं किंवा खाली ना थोडंसं चालणं वगैरे या वातावरणात केलं खूप छान असतं. तर दीपक इकडे सगळे टुबं जे नंबरच्या हिशोबानं घेतलेले आहे, सगळे पोत्यात भरलेले आहेत आणि पोतं घेऊन जात आहे आणि यांचंही आवरलेलं आहे. आता पटकन मी खिचडी पॅक करते. तर मी इकडं हवा अगोदर काढून घेते, कारण टोपणच निघणार नाही याचं. तर थोड्या वेळ सिटी उचलून धरलेली होती. तर बघू शकता खिचडी खूप छान झालेली आहे, पण सगळे मसाले वरती आलेले आहेत. हाच प्रॉब्लेम होतो जेव्हा आपण स्टार्टलाच टोपण लावतो. ताट ठेवून शिजवलं ना तर त्यावेळी ते 1-2 वेळा आपल्याला खालीवरी करता येतं, म्हणजे मसाले छान एकजीव होतात. पण हे जे टोपण लावतो ना आपण, त्यामुळे पण ज्या दिवशी घाईगडबड असते ना त्या दिवशी मी असंच करत असते, खूप घाईगडबड असते, एक वेळा आपल्या मागे खूप धावपळ चालू असते. तर असो खिचडी बनलेली आहे, सगळे मसाले एकजीव करून घेतलेले आहेत. आता डब्यामध्ये पॅक करूया. तर डबा मी क्लीन करून घेतलेला आहे आणि पूर्ण खिचडी मी टाकत असते, कारण आता जेवणासाठी जे भात बनणारे वरण भात हे तर स्वयंपाक आपल्याला बनवायचंच आहे, पण हे प्रसादासाठीच खिचडी मी बनवलेली होती. तर सगळी मी डब्यात पॅक करत आहे. थोडीफार मी देवाला नैवेद्य दाखवला, शाईबाबांना दाखवला आणि प्रसाद म्हणून थोडीशी मी ठेवत असते घरामध्ये. तर डब्यामध्ये सगळं पॅक केलं, एक चमचा पण टाकलेला आहे. नंतर हे जे डब्बा आहे ना मी कवरमध्ये अशा प्रकारे पॅक करत असते, कारण तिथे गेल्यानंतर त्यांना काढायला प्रॉब्लेम नको, कारण गरम असतो खूप, हे पोळत असतं. त्यामुळे असं कवर घातलं ना तर आपल्याला निवांतपणे ते काढता येतं. नंतर मी सवळं दस्ती नारळ घेऊन आले. नंतर फुलाचा हार पण तिकडे नेण्यासाठी 2 मोठे हार घेऊन येत असतात आणि एक घरात घेऊन येतात. अगोदर मी शाईबाबांच्या फोटोला एक फुलाचा हार वाहते, मग मी बाकीची तयारी करणार आहे, म्हणजे स्वयंपाक वगैरे करायचं आहे मला. त्या अगोदर चहा ठेवते, तोपर्यंत आम्ही आरती करून घेऊ. चहा घेऊन जातील मंदिरला, येजोपर्यंत मी स्वयंपाक करून घेते, म्हणजे प्रत्येक गुरुवारी थोडंसं लवकरच जेवण करायला सगळेजण येत असतात, म्हणजे 9 वाजेपर्यंत किंवा 9:30 वाजेपर्यंत आमचं जेवण होतं. तर शाईबाबांच्या फोटोला मी इकडे हार वाहिलेला आहे. नंतर अक्षदा म्हणून मी थोडीशी फुलं ठेवलेले चुरा करून, तोपर्यंत यांचं पण आवरलेलं आहे. आता शाईबाबांची आरती करून घेऊ आणि मग मी स्वयंपाकाला लागणार आहे, म्हणजे आणखीन स्वयंपाक काहीच झाला नाही. वरण भात भाजी भाकरी पूर्ण स्वयंपाक यावेळेस बनत असतो. तर शाईबाबांची आरती झालेली आहे. नंतर बाहेर जे शाईबाबांचे फोटो वगैरे आहेत, सगळ्या फोटोंना कापुराची आरती घेऊन ओवाळलेले आहे. दर्शन झालेलं आहे. आता हे दर्शन करून चहा घेऊन जातील, मग मी स्वयंपाकाला लागणार आहे. तर चहा पण झालेला आहे इकडं, आणि तोपर्यंत हे गंध पॅक करून घेत आहेत म्हणत होते. तिथं गंध नाही आहे शाईबाबांच्या फोटोला मूर्तीला लावण्यासाठी, तर गंधही पुडीत बांधून घेतलेले आहेत. पिशवी रेडी झालेली आहे, नारळ वगैरे सोलून घेतलेले आहेत. फुलाचे गजरे गाडीतच आहेत, ते काही काढलेले नाहीत. चहा घेऊन झालेला आहे. आता हे जायला निघत आहेत. तर बघू शकता यावेळी खूप अंधार झालेला आहे, म्हणजे टायमिंग सांगे तर 7:30 वाजले. तास थोडासा लेट झाला. 7 वाजताच जातात हे घरातनं बाहेर, 7-7:15 पण आज थोडासा लेट झाला, कारण गॅरेजमधनंच यायला थोडासा लेट याने केलेली होते. ही टोपी पण दिलेली आहे, कारण हे बाईकवर जात आहेत आणि बाईकवर ना खूप हवा लागते. घरामध्ये तितकी हवा म्हणजे थंडी जाणवत नाही, असं वाटत आहे की गरमी होत आहे, पण बाईकवर जातोच ना खूप थंड असं हवा लागत असते कानाला. तर टोपी दिलेली आहे. तर आता सगळे जिकडल्या तिकडे आहेत, म्हणजे दीपक गॅरेजमध्ये आहे, बाबा आणखीन बाहेरून आलेले नाही, दिनेश कॉलेजहून आलेला नाही, हे पण मंदिरला गेले.
बसलेत, आता कोणी नाही या वेळेमध्ये, तर गेट बंद केलेला आहे आणि मी स्वयंपाक करून तर इकडे भाजीची पूर्ण तयारी केलेली आहे. आता पटकन भाजीला तडका देऊ, एकीकडे भात एकीकडे डाळ नंतर भाकरी हे सगळं बनवलं. जेवण खाणं झालं म्हणजे रात्री थोडंसं लवकरच सगळं आवरलेलं होतं. नंतर काय मी व्हिडिओ बनवलेला नाही, हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. आणि आता मी इकडं तुरी भिजत टाकत आहे. म्हणजे तुम्ही म्हणत होता की ताई तुरी कशा प्रकारे तू धुवते डाळीसाठी ते शेअर कर, तर सगळी कामं आवरली. दुपारची वेळ आहे, जेवण खाणं आणखीन काही झालं नाही, तर म्हटलं अगोदर ही तुरी धुवावं. खूप दिवस झाले हे कामाचं पेंडिंग आहे, याचं मुहूर्तच लागे नाही ती कामं करण्यामध्ये. पोतं खूप दिवस झाले इथंच पडलेलं आहे, तर म्हटलं आज सगळी कामं राहिली तर राहिली, काही हरकत नाही. म्हणजे जेवण खाणं झाल्यानंतर आणखीन परत दुसऱ्या कामात मी लागत असते, तर म्हटलं अगोदर ही तुरीच धुवावे. दीपक आज कॉलेजहून लवकर आलेला आहे, दुपारीच आलेला आहे. दीपक आहे मदतीला. मला एकटीला ही तुरी इतक्या उचलणार नव्हत्या, कारण हे सगळ्या तुरी धुवून मी वरती नेऊन ठेवणार आहे. कुठं म्हणजे जिन्यामध्ये नेऊन ठेवणार आहे. 15 दिवस तिथंच ठेवते मी, कलतानी पोत्यामध्ये घालून, काहीच होत नाही. 15 दिवसाच्या नंतर डाळ बनवली ना, छान ही डाळ एकदम परफेक्ट बनते. हे की यावरती पाट येणार नाही, म्हणजे साल येणार नाही. तुरी थोडीशी घाई गडबड केलो ना, तुरी आज धुवल्या उद्या उन्हाला घातल्या आणि डाळ बनवली परवाच्या दिवशी, तर ते डाळ व्यवस्थित होणार नाही. थोड्या दिवस तुरी जे आहेत ना ते छान रुळल्या पाहिजे असं म्हणलं जातं. म्हणजे तुरी 15 दिवस किंवा जास्त टाईम असला तर महिनाभर सुद्धा तुम्ही धुवून ठेवू शकता. नंतर उन्हाला टाकायचं 2-3 दिवस आणि डाळ बनवायची. परफेक्ट डाळ बनते, कुठंच बिघडणार नाही किंवा यामध्ये साल वगैरे येणार नाही. तर ही सगळं जी पोतं खोलेलं ना एकदमच तुरी खाली सांडल्या, म्हणजे निष्ठतात तुरी खूप लवकर. आणि हे पांढऱ्या तुरी आहेत, लाल तुरीची डाळ मी बनवत नाही, पांढऱ्या तुरीची डाळ खूप छान बनते. तर तुरीचं तुम्ही त्याच वेळेत रेट विचारत होता, तर हे तुरी 100 रुपयाला किलो पडलेले आहेत. तर मी थोडंफार बकेटात काढत होते, तर दीपकला ते नाही आवडत. ते निवांत काम कशाला करायचं मम्मी, एकाच वेळेला होतं ना, तर एकदमच पोतं उचललं आणि त्यामध्ये ओतलेलं आहे. म्हणत आहे खूप वेळ जात आहे, यांना खूप घाई गडबड असते कुठल्याही कामाची. तर आता पोतं उचलून सगळ्या बकेटामध्ये थोडंफार तुरी टाकलेलं आहे. तर इथं पातेलंही घेतलेलं आहे मी मोठं. नंतर आणखी एक बकेट आणते, म्हणजे अर्धा क्विंटल तुरी पूर्ण आहे त्या. तर या बकेटामध्ये अशा प्रकारे थोडे आम्ही काढून घेत आहोत. नंतर यामध्ये पाणी टाकायचं एकत्र आणि जास्ती वेळ भिजत ठेवायचं नाही, पटकन पाण्यातनं बाहेर काढायचं आहे आपल्याला तुरी. तर थोड्याफार खाली सांडले तर अगोदर सगळी भरून घेते मी. तुरी खूप लवकर निष्ठतात आणि अशा टाईल्सवर ना घरभर झालेले आहेत ते. आणि या तुरी मी इथं धुणार नाही, सगळ्या बाहेर नेणार आहे, कारण जास्त प्रमाणात आहे तिथं जमणार नाही. जेव्हा गेल्या वेळेस मी धुलेल्या होत्या, थोड्या होत्या, इथंच मी किचनमध्येच धुवून टाकलेलं होतं. तर आता सगळे आम्ही बाहेर नेत आहोत. आणि मेन गेट मी अगोदर काढते आणि तिथं मी निवांतपणे तुरी धुवून घेणार आहे. थोडासा वेळही जास्त लागणार आहे. नंतर 2 पोत्यामध्ये मला भरावं लागेल, एका पोत्यामध्ये बसणारी नाहीत, कारण पोते छोटे आहेत अर्धा क्विंटलचे. तर हरभऱ्याची पण डाळ बनवायची आहे, कशा पद्धतीने बनवेल ते पण पूर्णपणे शेअर करणार आहे. म्हणजे ज्या ताईंना डाळ बनवायला जमत नाही किंवा रेडीमेड डाळ आणतात जे बनवलेली असते, ते डाळ जास्ती दिवस टिकत नाही, म्हणून मी ते आणायला मला अजिबात आवडत नाही. तुरी आणावा, हरभरा आणावा, जेही आपलं आहे ना, साबूद आणावे आणि घरात डाळ बनवावी. ती मूग असो, हरभरा असो, उडीद असो, काही असो, जास्त दिवस टिकतं, ते खराबही होत नाही. तर इकडं सगळं दीपक एक उचलून आणत आहे. म्हणजे बकेट पातेले सगळं तुरीचं घेऊन आले. खूप वजन असतात हे, मलाही जमत नव्हतं. सगळं घेऊन आले. नंतर इथं पाईप, इथं नळ आहे लावलेलं, तर त्याला पाईप जॉईंट करत आहे अशा प्रकारे आणि यामध्ये सोडत आहे. आणि ऊन बघू शकता, खूप भयानक ऊन आहे. तर हे बघा, पूर्णपणे बकेट आपल्याला भरून घ्यायचे अगोदर आणि थोडंसं हात फिरवायचं, म्हणजे जे हे कचरा आहे, शेंग आहे, काडी आहे, सगळी वरती येते, ते अगोदर काढून घ्यायचं. तुरी स्वच्छच आहे, त्यामध्ये काहीच नाही आहे, बघू शकता तुम्ही, माती वगैरे काही नाही आहे, एकदम क्लीन पाणी आहे. तर आता पोते वगैरे मी नेत आहे. म्हणजे एक पोतं तिथंच आहे अगोदरचं तुरीचं, आणखीन एक मी आणलेलं आहे. म्हणजे 2 पोत्यात तुरी घालणार आहे मी. आणि थोडेफार निष्ठून घर सगळे झालेले आहेत. तर अगोदर मी हे सगळ्या तुरी भरून घेत आहे. नंतर दुरडीमध्ये तुरी धुवून काढायची. जोपर्यंत दीपक पाणी भरत आहे तोपर्यंत तुरी पण गोळा करून घेते. दुरडी, पोतं सगळी सामग्री जमा करते, म्हणजे नंतर घडीगायला उठायचं नको. एक वेळा तुरी धुवायला बसलं की घडीगायला उठायला नको, डिस्टर्ब नको. तर सगळ्या तुरी मी भरून घेतलेल्या आहेत आणि दुरडी वगैरे घेऊन जात आहे. म्हणजे ह्या सगळ्या तुरी धुवून दुरडीतच ठेवायच्यात आपल्याला. म्हणजे जेही एक्स्ट्राचं पाणी आहे सगळं निसरून जाईल आणि मग आपल्याला पोत्यात भरायचं आहे. पाण्यासहित भरायचं नाही, नाहीतर तुरी खराबी होऊ शकतात. म्हणून अगोदर पाणी पूर्ण निचरा करायचं आहे दुरडीमध्ये टाकून. म्हणजे लाकडी टोपलं जे आहे ना, त्यामध्ये पूर्ण पाणी निचरा होतं, किंवा चाळणी पण घेऊ शकता. इकडे सगळ्या तुरीमध्ये पाणी घातलेलं आहे. म्हणजे सगळे 3 बकेटं पातेले सगळं भरलेले पाण्यानं. सगळं मी छान असं मिक्स करत आहे. जे ही कचरा वगैरे आहे सगळं वरती यावं. नंतर अगोदर आपण ते शेंगा काड्या जी आहे ते काढून घ्यायचं आहे. नंतर तुरी काढून आपल्याला तुरडीमध्ये टाकायचं आहे अशा प्रकारे. तर तुरी चांगल्याच आहे, त्यामध्ये माती वगैरे काहीच नाही. बघू शकता पाणी तुम्ही, एकदम क्लीन आहे. नंतर 2-3 वेळा धुवावं लागेल आपल्याला, माती जर असली तर काहीच नाही यामध्ये. तर एक वेळा धुवलं, वरून थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी, जे आहे घाण सगळं निघून जाईल. नंतर इकडं कलतानी पोतं घेतलेले आहेत आम्ही 2, त्यामध्ये घालत आहोत. म्हणजे दीपक हेल्पला आहे म्हणून बरं झालं, एकट्याला खूप धावपळ होते एकट्याची. आणि तसं तर आणखीन जेवणही झालेलं नाही. हे आले ना, मग जेवण खाणं त्यामध्ये 1 तास 1.5 तास निघून जातो. मग आणखीन हे तुरी धुण्यासाठी मला लेट होणार होतं, म्हणून म्हटलं सगळी कामं आवरल्यानंतर पटकन तुरी धुवायला मी सुरुवात केलेली आहे.
तर सगळ्याच तुरी धुवून झालेत, फक्त पातेल्यामध्ये राहिलेल्या आहेत. हे पण काढून घेते. पूर्ण पाणी निचरा झाल्यानंतर मी पोत्यामध्ये भरत आहे. बघू शकता वातावरण खूप भयानक झाले, खूप ऊन आहे या वेळेमध्ये. जसं सकाळी आणि इव्हनिंगच्या वेळी छान वाटतं फ्रेश, पण यावेळेत खूप ऊन येतं. तर दोन्ही पोते अशा प्रकारे अर्ध्या मी भरलेले आहेत. पूर्ण अर्धा क्विंटल तुरी मी धुवलेले आहेत अशा प्रकारे. आणि पोते सगळे जिन्यावरती नेऊन ठेवत आहोत आम्ही. म्हणजे आता खाली तो कुठं ठेवणार, नंतर हॉलमध्ये ठीक वाटणार नाही, म्हणून दीपकला म्हणलं खालच्या मजल्यावरच्या जिन्यावरती आपण हे ठेवूया सगळं, म्हणजे इथल्या इथंच आपल्याला वरती न्यायला थोडंसं सोपं पडेल. इथं ठेवलेले आहेत सगळे. आणि खाली ना एक पायपुसणे किंवा असेच कलताने 1-2-4 पोते ठेवणं ठीक असणार आहे, कारण हे टाईल्स आहेत त्यामुळे तुरी खराब व्हायचं थोडंसं हे असतं. कारण आपण गावाकडे कसं असतं ना, भोय असते तिथं, शेणाचं सारवण असतं ना, त्यामुळे पाणी सगळे एब्झॉर्ब होतं खालं. पण टाईल्सवरती ना पाणी एब्झॉर्ब होत नाही, त्यामुळे तुरी खराब होतात लवकर. हरभरा असो, तूर असो, खाली काहीतरी जाडसर आपल्याला पायपुसणे असो किंवा पोते असो ते टाकलं ना व्यवस्थित राहणार आहे. तर असो, जोपर्यंत तुरी धुवत होतो तोपर्यंत हे पण आलेले आहेत. शेंगा घेऊन आहेत वाटाण्याच्या, तर शेंगा काढून ठेवल्या. आता जेवणही करून घेऊ, वेळ खूप झाले, 3:30 वाजलेले आहेत. तर असो, तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करूनही नक्की सांगा. बाय बाय.